नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत रोटी। तर त्यासाठी इथे आपण 1 कप तांदळाचं पीठ आणि 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। इथे 1 टेबलस्पून मीठ आपण घालणार आहोत, छोटा चमचा तुम्ही बघू शकता। आणि आता आपण त्यामध्ये 1 वाटी दही घालायचं आहे। दही घालून झालेलं आहे आणि ते आता आपण थोडं पाणी घालून मिक्स करून व्यवस्थित पीठ मळून घेऊया। पाणी एकदमच डायरेक्ट घालायचं नाही आहे, थोडं पाणी घालून आपण पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आणि एकदम सैलसर पीठ नाही मळायचं आहे, थोडंसं घट्ट आणि सैल असं पीठ मळायचं आहे। तर इथे आता आपण थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया व्यवस्थित। तर इथे तुम्ही बघू शकता की आपण थोडं पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे। एकदम मऊ नाही आहे, थोडंसंच मऊ आहे। आणि त्याला आता आपण तेलाचा हात लावून साईडला ठेवून दिलेलं होतं साधारण अर्धा तास। त्याच्यानंतर आता आपण इथे घेतलेलं आहे आणि आता आपण व्यवस्थित गोळे करून घेऊया त्याचे। हाताला तेल लावलेलं आहे म्हणजे चिपकायला नको हाताला म्हणून। तर आता तांदळाच्या पिठामध्येच ते आपण हे घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ त्याला लावून घ्यायचं आहे। आणि इथे लाटून घेते आहे मी, तुम्ही हाताने थापून देखील घेऊ शकता। तर इथे मी असा गोलसर लंबाकृती आकार करून घेतलेला आहे। आणि आता आपण ती उलटी करून घ्यायची साईड आणि त्यावर आता आपण पाणी लावून घ्यायचं आहे। पाणी जास्त लावून घ्यायचं आहे व्यवस्थित, त्यामुळे काय होईल, आपली जी रोटी आहे ती तव्याला नीट चिटकेल। तर आता इथे लोखंडाचा तवा घेतलेला आहे आणि आता आपण त्यावर रोटी घालून घेऊया व्यवस्थित आणि व्यवस्थित चिटकवून घ्यायची आहे। एका साईडने शिजली की असे त्याला बबल्स आलेले तुम्हाला दिसतील आणि मग आपण साईड पलटी करून ती आता गॅसवर शिजवून घ्यायची आहे। हँडल असलेला तवा घ्या म्हणजे रोटी करायला सोपं पडेल। तर आता इथे तुम्ही बघू शकता की आपण अलगद भाजून घेतलेलं आहे रोटीला आणि व्यवस्थित निघते कालत्याने। मागची साईड देखील मस्त शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि अशाच प्रकारे आपण सर्व रोटी बनवून घ्यायची आहे। जर तुम्हाला मागची साईड शिजलेली नसेल वाटत तर काय करायचं, परत शिजवायची तिला असं उलटून, म्हणजे काय होतं दोन्ही साईडने नीट शिजेल, नाही तर कच्ची राहील। अशा प्रकारे आपण सर्व रोटी तयार करून घ्यायची आहे। नक्की ट्राय करा। धन्यवाद।